तर फ्रेंड्स, शेअर बाजार विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, की उद्याच्याला सेन्सेक्समध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का तुम्ही हा वाला व्हिडिओ जर का तुम्ही बघितला नसाल, तर जरूर बघा. ह्याच्यामध्ये आपण क्लिअर मेन्शन केलं होतं, की मार्केट कोणत्या एरियामध्ये आपल्याला ट्रॅप करणार. आज खूप आपण बोलू शकतो, की ॲज फॉर ऑप्शन बायर एकदम साइडवे मार्केट होतं. एकदम आपलं बोरिंग मार्केट आपण बोलू शकतो त्याला. तर एकदम मला तसं वाटलं आणि ते होणार का नाही होणार किंवा कुठल्या एरियामध्ये होणार हे सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्या होत्या आणि जरूर बघा हा व्हिडिओ. जर का तुम्ही बघितला नसाल, तर तुम्हाला आयडिया येईल, की एक्सपायरीच्या डेला जर का मार्केट तशा एरियामध्ये घावलं, तर मार्केट कशाप्रकारे ट्रॅप करू शकतं. तर ते वाला कन्सेप्ट ह्याच्यामध्ये मी डिस्कस केला होता. कोणत्या एरियामध्ये मार्केट ट्रॅप करू शकते, कोणत्या एरियामध्ये मोमेंटम पॉसिबल आहे. सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या आणि मार्केट बरोबर ट्रॅप केला सगळ्यांना. तर जर का ज्यांनी पण हा व्हिडिओ बघितला असेल आणि त्या एरियामध्ये मार्केट अडकलं असेल आणि जर का तुम्ही ट्रेड केला नसाल किंवा जर का तुम्ही ट्रेड करून प्रॉफिटमध्ये असाल, तर चांगली गोष्ट आहे. बिकॉज आपलं त्या टायमिंगला काय झालं असेल, की बाबा आपण ट्रेड नाही केला इज ऑल्वेज नो ट्रेड ऑल्वेज प्रॉफिट असेल, तर हा पण कन्सेप्ट आपल्याला माहिती असला पाहिजे. तर त्याच्यावरून आपल्याला तेवढी आयडिया येते. ओके. तर आपण बघूया, की उद्याच्याला आपण कशाप्रकारे सेन्सेक्समध्ये प्लॅन करू शकतो आणि सोबतच व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्या प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन तर नाही आहे. चला तर आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा येऊया आपण सेन्सेक्सवरती. त्याच्या आधी थोडंसं तुम्हाला निफ्टी दाखवतो. जे की आपण डिस्कस केलं होतं, की कालच्या डेला की मार्केट जर का ह्या रेंजमध्ये राहिला, तर मार्केट ट्रॅप होऊ शकते. आज तुम्ही जर का बघितला 19 तारीख, तर इथून मार्केट अल्मोस्ट गॅप डाउन झालं. म्हणजे फ्लॅट ओपन झाल्यानंतर डाउनला आलता. रिव्हर्सल भेटला. पण त्याच एरियामध्ये टाईमपास केला, त्याच एरियामध्ये टाईमपास केला आणि ही जी लास्टची कॅन्डल आहे, त्याच्यामध्ये प्रीमियम्स नाही मूव्ह होत आहेत. ओके. तर तुम्ही ते पण चेकआउट करू शकता आणि हे पूर्ण चॉपी राहिला. तर हे सगळ्याचं डिस्कशन आपण ऑलरेडी डिस्कस काल केलं होतं. आता आपण बघूया, की सेन्सेक्समध्ये आपण कशाप्रकारे प्लॅन करू शकतोय. जर का तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडत असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल, काहीतरी शिकण्यासारखं वाटत असेल, तर डेफिनेटली लाइक्स करत जावा. बिकॉज तुमच्या लाइक्सनं फक्त मोटिव्हेशन भेटतंय, बिकॉज दुसरं काही ह्याच्यामध्ये नाही भेटत आहे. ओके. तर जेवढे लाइक्स तुमचे जास्त येतील, तेवढंच चॅनल आपलं हे होऊ शकतंय. बिकॉज YouTube अल्गोरिथमला पण तेवढ्याच गोष्टी समजतात त्याचा. ओके. तर तेवढंच बेनिफिट आहे, दुसरा काही बेनिफिट नाही आहे. आता जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो, तर ऑलरेडी मार्केट जे आहे, हे मार्केट ऑलरेडी एक डाउन साइड मोमेंटम दाखवली. त्यानंतर परत एक अपसाइड मोमेंटम दाखवले आणि त्यानंतर मधल्या ह्या रेंजमध्ये बसलाय. तर जोपर्यंत मार्केट ही रेंज जोपर्यंत अपसाइडला किंवा डाउन साइडला ब्रेक नाही करत आहे, तोपर्यंत आपली पुढची मूव्हमेंट नाही येणार. सपोज हे मार्केट डाउन साइडला जरी ब्रेक केला, तरी पण मेजर साइडला हे वाले जे मल्टिपल टाईम सपोर्टचं काम करत चाललेत, तर हे लेव्हल जर का मार्केटने एकदा का तोडले डाउन साइडला, देन मार्केटसाठी एवढ्या मोठ्या रेंज ओपन होती डायरेक्टली आणि त्या डायरेक्शनचा प्रवास मार्केटचा नेक्स्ट जर्नी चालू होऊ शकते. ओके. जर का सपोज इमॅजिन जर का मार्केट अपसाइडला जर का ही रेंज तोडला आणि अपसाइडला जर का ही रेंज तोडला, देन अगेन मार्केटसाठी एवढ्या मोठ्या टाईम फ्रेम नंतर मार्केट जिथं रेंज फुटते, ते डायरेक्शन कंटिन्यू करू शकते. बट सध्या तरी थोडंसं वेट आणि वॉचचाच टाईम आहे आणि जे पण घडामोडी चालू आहे, ज्याच्यामध्ये ट्रम्प तात्यांनी परत आता त्याच्यामध्ये भाग घेतलाय वॉरमध्ये, तर ते काय करतील त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. त्याच्यामुळे मार्केटमध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. ते बिग प्लेयर जे असतील त्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे, की काय केलं पाहिजे. इन्व्हेस्टरमध्ये पण कन्फ्युजन आहे. फिअरचा थोडंसं माहोल आहे. तर जोपर्यंत का तिकडनं जास्त काही ॲक्टिव्हिटी होणार नाही, तोपर्यंत आपलं मार्केट थोडंसं टाईमपास करू शकते ह्या रेंजच्या मध्ये, असं मला बी स्पेसिफिक वाटतंय. बघूया आपण काय होतंय. जर का हे रेंज तुटलं, देन आपल्याकडे डायरेक्शन भेटलं किंवा हे रेंज तुटलं, तरी पण आपल्याकडे डायरेक्शन भेटलं. नॉन डायरेक्शनचा एरिया फक्त हा एरिया यायला जो की कालचा हाय आणि आजचा लो आहे. ह्याच्यामध्ये जर का मार्केट परत फसलं, देन परत मार्केट आपलं साइडवे राहायचे चान्सेस खूप जास्त असू शकतात. ओके. थोडंसं 15 मिनिट टाईम फ्रेमला जर का आपण आलो ह्याच्यामध्ये, तर आपल्याला तर सगळ्यात डायरेक्टली समजलंय, आपल्याला कुठे एंट्री प्लॅन करू शकतो. त्याच्या आधी थोडंसं आपण ग्लोबल मार्केट जर का आपण बघायला गेलो, तर गिफ्ट निफ्टी आपल्याला सध्या थोडंसं निगेटिव्ह बघायला भेटते. बट हे मे बी चेंज होतील. ओके. यूएस मार्केट डाउ जोन पण निगेटिव्ह बघायला भेटते. तसं काल ते पॉवेल साहेबांनी जसं की निर्णय घेतला, की बाबा रेट कट नाही करणार. पण अपकमिंग इयरपर्यंत 2 वेळा रेट कट करू शकतो. त्या सगळ्या ज्या गोष्टी झाल्या, त्याच्यामुळे थोडंसं त्यांचं मार्केट सोबत ग्लोबल मार्केट म्हणजे आपलं पण मार्केट त्यामध्ये आलं. थोडंसं त्याच्यामध्ये नाराज झाल्यासारखं वाटतंय. ओके. तर जर का आपण डेटा बघायला गेलो, तर डेटामध्ये थोडंसं दोन्ही साइडला बायिंग बघायला भेटते. बट एवढे काही खास वाटत नाही आहे. ठीक राहिले. ओके. बायिंग आणि जर का आपण याच्यामध्ये परत सेन्सेक्स जर का आपण बघायला गेलो, इफ इमॅजिन जर का मार्केट गॅप डाउन ओपन झालं आणि हे जे एरिया आहे, याच्या आसपास जर का मार्केट ओपन झालं, तर आपल्याला चेक करायचं आहे ह्याच्यामध्ये कुठलं पॉझिटिव्ह प्राईस एक्शन बनतंय का? इफ जर का ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह प्राईस एक्शनचं कन्फर्मेशन भेटलं, देन आपण स्मॉल रिस्क रिवॉर्डवरती जर का आपल्याला प्लॅन भेटला, देन आपण ह्या एरियामध्ये एंट्री प्लॅन मी प्लॅन करू शकतोय. बट जर का मला ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह प्राईस एक्शनच दिसला नाही, ह्याच्यामध्ये मला रिस्क रिवॉर्डच दिसला नाही, तर मी थोडंसं अव्हॉइड करणार. देन आपलं नेक्स्ट मूव्हमेंट राहील जर का मार्केट 80,000 ही जी काळी लाईन आहे, ब्लॅक लाईन 80,000 ची
80,000 800 समथिंग जे आहे, ओके, ह्याच्या खाली जर का मार्केट जायचा प्रयत्न केला, सस्टेन राहिला, तर आपण डाउन साइडचा ह्याच्यामध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके. तर हे झालं आपलं फर्स्ट थिंग. सेकंड थिंग ही आहे, जर मार्केट सपोज डायरेक्टली सपोज जर का ह्या एरियामध्ये यायचा प्रयत्न केला, ह्याच्या आसपास जर का मार्केट आला आणि ह्याच्या आसपास जर का ह्याच्यामध्ये मला पॉझिटिव्ह प्राईस बघायला भेटलं, देन मी थोडंसं वेट अँड वॉच करीन. जर का ह्याच्यामध्ये मला चांगला रिस्क रिवॉर्ड भेटला, तर मी प्लॅन करीन. अदरवाईज ह्याच्यामध्ये थोडंसं वेट आणि वॉच केलेलं कधी पण बेटर राहू शकते. तर हा एरिया माझ्यासाठी बेस्ट वे. नो ट्रेडिंग झोन आहे, नो ट्रेडिंग एरिया आहे. ह्याच्यामध्ये जर का मार्केट आला किंवा ह्याच्यामध्ये मार्केट जर का अडकला, देन अगेन मी वेट अँड वॉचचीच भूमिका करीन. त्यामध्ये मे बी मार्केट परत आपल्याला टाईमपास जसं आज मार्केट गेलं, तसं काहीतरी ह्याचा करायचा प्रयत्न करू शकतो. जर का मार्केट सपोज ह्या एरियामध्ये आलं, त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या पण प्रकारचं निगेटिव्ह प्राईस एक्शन विथ कन्फर्मेशन जर का भेटलं आणि रिस्क रिवॉर्ड जर का चांगला वाटला, देन ह्याच्यामध्ये आपण डाउन साइडचा मी एंट्री प्लॅन करू शकतो. ओके. आणि चुकून जर का हे एरिया जर का जर काही ब्लॅक लाईन जर का अपसाइडला ब्रेक झाला आणि सस्टेन झाला, देन एवढी एरिया ओपन होते. देन ह्याच्यामध्ये मी अपसाइडचा पण ट्रेड प्लॅन करू शकतोय. म्हणजे थोडक्यात जर का आपण बघायला गेलो, जर का ही ब्लॅक लाईन डाउन साइडला ब्रेक केला, सस्टेन झाला, तर आपण डाउन साइडचा पण प्लॅन करू शकतो. पण जर का ह्याच्या आसपास जर का मार्केट आला, रिव्हर्सल जर का ह्याच्यामध्ये दिसायला लागला, तर आपण ह्याच्यामध्ये अपसाइडचा पण ट्रेड प्लॅन करू शकतो. सिमिलरली ह्याच्यामध्ये पण आपण डाउन साइडचा आणि अपसाइडचा पण प्लॅन करू शकतो. जर का ब्लॅकच्या वरती ओके, ह्याच्या रेंजमध्ये जर का फर्स्टला निगेटिव्ह प्राईस दिसला, तर आपण डाउन साइडचा पण प्लॅन करू शकतो. पण जर का ह्याच्यावरती जर का जायचा प्रयत्न केला, सस्टेन राहिला, तर आपण अपसाइडचा पण प्लॅन करू शकतो. पण जर का ह्याच्यामध्ये 82 सायकॉलॉजिकल नंबर आहे, तर इथून हे जे एरिया आहे पूर्णच्या पूर्ण 82, 282 च्या आसपास, तर ह्याच्यामध्ये जर का आपल्याला निगेटिव्ह प्राईस दिसला, तर ह्याच्यामध्ये परत आपण डाउन साइडचा पण ट्रेड प्लॅन करू शकतोय. ओके. जर का व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन तुम्हाला जर का आवडली असेल, सोबतच आपल्याला जर का आता हे जर का याच्यामध्ये बघायला गेलो, आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे, ओके, त्याचं जे लिंक आहे, एक सेकंड तुम्हाला मी दाखवतो. ओके. ह्याच्यामध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये हे जे लिंक आहे, ह्याच्यामध्ये आपण आज मॉर्निंगला पण अपडेट दिला होता, की मला असं वाटतं, की मार्केट साइडवेज होऊ शकते मॉर्निंग सेशनला आणि हे तर होल डे मार्केट काय झालं साइडवेज झाला. तर फ्री ऑफ कॉस्ट जर का तुम्हाला अपडेट पाहिजे असेल, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे. तिथून तुम्ही ह्याला जॉइन करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.